लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यावरच्या अविश्वास ठरावावरती आज लोकसभेमध्ये चर्चा सुरू आहे। अध्यक्षांच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयातही आव्हान दिलं जाऊ शकत नाही। अध्यक्ष निष्पक्ष असतात हे सर्व जाणतात। आतापर्यंत अध्यक्षांच्या निर्णयाला कोणी आव्हान दिलं नाही असं संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी या चर्चेत सांगितलं। विरोधकांमधले अनेक सदस्यही अविश्वास ठरावाशी सहमत नाहीत असं ते म्हणाले। बिर्ला यांच्या कार्यकाळामध्ये अनेक सुधारणा झाल्या, त्यांनी सर्वांना बोलण्याची संधी दिली असंही रिजिजू म्हणाले। काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांना संसदीय कामकाजाची कमी माहिती असल्याचं सांगून त्यांनी काँग्रेसला लक्ष्य करत टीका केली। विरोधी पक्षनेत्यांनी सदनाची प्रतिष्ठा कमी केल्याचंही रिजिजू म्हणाले। स्पीकर का रोल भी ये लोग तय करना चाहते हैं। ये चाहते हैं कि ये कुर्सी पे कौन बैठेगा ये भी ओपोजिशन तय करना चाहते हैं। क्या दुर्भाग्यपूर्ण है, आज 40 साल बाद लोकसभा स्पीकर के खिलाफ अविश्वास प्रस्ताव आपने लाया है। आज के इस चर्चा में आने से पहले अगर थोड़ा सा आप हमारे बात आप मानते ही नहीं है, पंडित जवाहरलाल नेहरू जी ने क्या कहा था उस समय सदन में, या उस समय के प्रधानमंत्री राजीव गांधी जी ने क्या कहा था, थोड़ा पढ़ के आते तो भी आप में ज्यादा विनम्रता आते। आपने बिल्कुल परवाह नहीं किया, अपने ही पुराने बड़े नेताओं का वक्ता जो रहे हैं उसको पढ़ने का भी आपने कभी कष्ट नहीं किया है। विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या आभारदर्शक ठरावावरती बोलताना अध्यक्षांनी वारंवार रोखल्याचा आरोप गौरव गोगोई यांनी या चर्चेच्या सुरुवातीला केला। अध्यक्षांचं वर्तन पक्षपाती होतं असंही ते म्हणाले। सदनाची प्रतिष्ठा कायम राखण्याचं दायित्व निभावण्यासाठीच हा प्रस्ताव आणलाय असंही ते म्हणाले। पीठासीन अधिकारी जगदंबिका पाल यांनी या प्रस्तावावर चर्चेसाठी 10 तासांचा कालावधी निश्चित केला आहे। देशाच्या अन्नधान्य उत्पादनामध्ये गेल्या 10 वर्षांमध्ये